नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण भाग्यश्री हॉटेल जे महाराष्ट्रात गाजत आहे त्या हॉटेलला भेट दिली आणि खरं म्हणलं तर ही भेट सहजासहजी दिलेली नाही। हॉटेलचे मालक नागेश मडके जे आहेत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे आणि यांना अक्षरशः किडनॅप करून गाडीमध्ये घालून नेलेलं आहे। हे वास्तववादी चित्रण फेर तपासणीमध्ये हे खरं का खोटं, सत्य का असत्य हे पाहण्यासाठी आम्ही याची फेर तपासणी करण्यासाठी भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांच्यासोबत आलेलो आहोत। खरं म्हणलं तर हा व्यक्ती कष्ट करून आपला उदरनिर्वाह करतो। त्याच्या हातामध्ये गोडी असल्यामुळे लोकांना त्याची चव मिळाली आणि चव मिळाली म्हणून यांच्या हॉटेलला हजारो पोरांची गर्दी पडते आणि त्याच्यातून हे उदरनिर्वाह करून हे प्रगतीचा मार्ग आहे। खरं म्हणलं तर तरुण पोरं जे आहेत ती तरुण काम मिळावं म्हणून मुंबई, पुणे, दिल्ली इतकं भटकत असतात आणि मराठा समाजातला हा पोरगा कष्ट करून पुढं जात आहे याचा सर्वांना गर्व वाटला पाहिजेत। हे गर्व वाटण्याच्या ऐवजी या पोरावर प्राणघातक हल्ला झाला आहे। मग खरंच शिवरायांचे हे मावळे शिवरायांच्या या स्वराज्यामध्ये तरुण पोरं काम करत असताना एकमेकाला साथ देतात का एकमेकाचा पाय ओढतात हे पाहण्यासाठी आपण भाग्यश्री हॉटेलला आलेलो आहोत। या ठिकाणी आहेत भाग्यश्रीचे मालक नागेश मडके साहेब। यांच्यावर हल्ला झाला, यांचे कष्ट काय आहे ते सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत। नागेशजी, की तुमचं जन्मगाव कोणतं आहे? बार्शी तालुक्यामध्ये। कोणत्या वयापर्यंतपासून तुम्ही हॉटेलचे काम करतात? आता 2010 आम्ही कामाला होतो आधी नदरुगला। बरं। तिथून 2016ला अळणी चौकात आधी हॉटेल टाकलं आम्ही आमचं स्वतःच। बारकं टाकलं, त्याच्यानंतर जेवणाचं झालं, त्याच्यानंतर साई मोठं हॉटेल केलं आम्ही। साई हॉटेल मोठं केल्यानंतर त्याच्यानंतर तिथे एक हॉटेल केलं की आम्ही दुसरं हॉटेल इथं वडगावला घेतलं। साहेब, तुम्ही किती रुपयाच्या हाजरीवर वेटरचं काम करत होता? नवरा बायको 150 रुपये फक्त, म्हणजे 75 रुपये तुम्हाला हाजरी मिळत होती का एकाला? हां, एकाला 75। ते बी 5 वर्षे काम करून बी तिथली पगार अर्धी भेटली, ती अर्धी नाही। बरं। मग त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या डोक्यात कल्पना कशी काय आली? नाही, आम्ही इकडं आल्यानंतर म्हणलं की हॉटेल आता स्वतःचं टाकायचं। मग त्याच्यानंतर आम्हाला सुरेश मेहत्रे यांनी हॉटेल दिलं त्यांचं एक। बरं। डबा होता पत्र्याचा ती। मग ती चालवलं आम्ही 1 वर्ष। त्याच्यानंतर त्यांच्या मेहण्यानं हॉटेल बांधलं मोठं महाग। मग ती घेतलं, ती चालवलं 5 वर्षे। त्याच्यानंतर इकडं आलो सिद्धेश्वर वडगावला, ह्यांचं घेतलं। मग ह्यांचं हॉटेल 5 वर्षे, परत 5 वर्षाचा करार। प्रत्येक हॉटेल करारावर घेतात तुम्ही? हो। बरं। मग तुम्ही स्वतःचं हॉटेल कोणत्या तारखेला टाकलं, काय आठवते का तारीख? ती ना शिकलेलं नाव आपण तर काय वर्ष तर आठवते? 2017 या 2016 मध्ये टाकलं। मग भाग्यश्री तुम्हाला हे नाव कसं सुचलं? हे आमच्या मुलीचं नाव आहे। परच्यालाही आता नवीन काहीतरी आणायचं म्हणून हॉटेल भाग्यश्री केलं। म्हणजे मुलगी तुम्हाला लक्ष्मी म्हणून पावली म्हणायला काय हरकत नाही? मग लक्ष्मीच असते मुलगी, म्हणजे लक्ष्मी। सामाजिक लेवलचा प्रश्न समाजापर्यंत पोहोचू द्या ना। मुलगी झाली म्हणून कंटाळू नका, मुलगी झाली म्हणून मारू नका। मुलगी ही खरी लक्ष्मी आहे आणि आमची मुलगी ही आमच्या आज जे आम्ही वरी आहोत ते आमच्या मुली पैसा मुलीच खरी लक्ष्मी आहे आणि आम्हाला लक्ष्मी धावलेली मुलगीच आहे। आणि दुसरी लक्ष्मी तुमची धर्मपत्नी सुद्धा आहे। ती तर खांद्याला लावून राहणारी आणि तिच्या पायच वरी आलेलो आपण आज। तुम्ही जी आता फॉर्च्युनर गाडी वगैरे घेतलेली आहे त्या बिचारीचं स्वप्न साकार करण्यासाठी घेतलं, सगळं तिच्या नावावर आहे? सगळं म्हणजे तुमच्या पाठीची खंबीरपणानं साथ जी आहे ती तुमच्या धर्मपत्नीची आहे? पत्नीचीच आहे। बरं। मग मध्यंतरी हे जे हॉटेल एवढ्या चांगल्या पद्धतीनं चाललं गेलं, काय भावलं बरं लोकांना? जे लोक क्वालिटी क्वांटिटी स्वतः बनवतो ना। सकाळी 6ला उठतो, बकरी स्वतः खरेदी करतो, स्वतः बाजारात आणतो, स्वतः बनवतो आणि स्वतः परिचयाला द्यायला उभा असतो, सगळं स्वतः करतो ना। बरं। कारण की वस्तात जे ते भरून द्यायला आहेत, बनवायला आमच्या आहे मी स्वतः 2 जण। बरं। आता तुमच्यावर मध्यंतरी हे सगळी प्रगती बघून काही कुटीरवादी लोकांनी प्राणघातक हल्ला केला, अशा पद्धतीच्या बातम्या आम्ही पाहिल्या
आणि याच्यावर पोलीस केसेससुद्धा झाल्या, तुम्ही तक्रारीसुद्धा दिल्या. तुम्हाला पोलीस खात्यानं न्यायसुद्धा दिला नाही, लवकर न्याय दिला नाही. म्हणजे ज्या पाहिजेत त्या मुलाखतीमध्ये तुम्ही जे जबाब द्यायला होता ते जबाब न घेता त्यांनी टाळवाटाळव केली, अशा पद्धतीची माहिती मिळते आहे. नेमकं तुम्ही या गोष्टीवर काय सांगा? झाला त्यांच्याकडून चुरबुक झालेली आहे, कारण की सोशल मीडियामध्ये दुसरी बातमी फैलल्यामुळं झालेलं होतं. पण त्यांच्या लक्षात आलं ना, तोरीच लक्षात आलं की माणूस सत्य बोलतोय म्हणून एक केस घेतलेली आहे आपली. बरं. केस घेऊन तपास चालूच आहे त्यांचा. बरं. आणि आता मला कळाले की आरोपी बी आणलेले आहेत. बरं. आरोपी बी लेखी पकडलेले आहेत. बरं. हां, अजून तुम्हाला काय अपेक्षा बरं त्या प्रकरणामध्ये? अपेक्षा हीच आहे की चौकलचा तपास होऊन ह्यांना शिक्षा झाली पाहिजे. बरं. असं एखादा तरुण वरी जात असताना या समजा माझ्याकडून आता कितीतरी तरुण पिढीला हे जो होणार आहे, म्हणजे अनुभव भेटणार आहे की व्यवसायात काय असते. बरं. त्याच्यामुळं असं नाही झालं पाहिजे. आज माझे हात दोन्ही कामं करत नाहीत. भविष्यात अगर हे असंच राहिलं, वजन उचललं झालं तर मी हीच झालो ना. बरं. मग तुम्ही तुमच्या पिस्तूलच्या परवान्यासाठी तुम्हाला पिस्तूल पाहिजेत म्हणून तुम्ही नाटक करायला, तुम्ही हावभाव करायलात आणि तुमचं हे प्लॅन आहे, अशा पद्धतीच्या काही बातम्या लोकांमधून चर्चेत आल्या. काय ह्याच्या बातमीमध्ये काय मग सांगा? आपल्याला लिहिलं वाचलेलं नाही, बंदुकीची हे जी त्याचे कुणाला माहिती आहे काय लागतंय, कुणाला काय करावं लागतं. परान हल्ला स्वतःवर करून घ्यायची काय जरूरत? हाडं बडगाडी आता मोडलेलं आहे सगळे. बरं बरं बरं. हा, इथून मोडलं का? हा, इथं इंजुरी झालेली आहे. आता हे हात उचलत नाही, हे हात महिनाभर बांधून ठेवला, ही बोट महिनाभर बांधायचंय. त्याची पूर्ण फाईल आहे मायापाशी. असं काय ती थोडी आहे मायापाशी. हे तुम्ही बघू शकता, इथं मोडलेलं आहे. ही जवळून घेऊ. इथं इंजुरी झालेली आहे. म्हणजे हाड इथं मोडलं आहे ना? इंजुरी झालेली आहे इथं. बरं. इंजुरी पूर्ण. बरं बरं. असं स्वतःच्या प्राणघातक हल्ला करून स्वतःसाठी काय जीवाशी भावाशी, आणि त्या दिवशी पुलावरनं पडत होतो तर मेलो असं तर ती हे म्हणतात का, टंडक म्हणतात का त्याला? स्टंटबाजी. असलं टंडबाजी कोण करायला आलं? माझ्या मागं 4 लेकरं आहे, बायको आहे. आज 15 लेबर काम करते, त्यांचे पोट पाणी. घटना कशी झाली बरं? कशी नेमकं कसं आहे? आम्ही इथं ती दत्ता सोनं पोराचं लग्न होतं, मग ते मला सांगायला ते, मग इथं बोलत थांबलं होतं आपलं लग्नाचं. मग ती तिथं गाडी थांबलेली, ती मला म्हणली या मालक फोटो द्या. मग आता सगळ्यांनाच फोटो देतो मी, असं नाही की सगळ्या हर माणसाला फोटो देतो. बरं. कारण की आज सेलिब्रिटी झाल्याने प्रत्येकजण फोटो आवडीने नेतो माझं, म्हणून फोटो द्यायला गेलो. फोटो द्यायला गेलो ना असं वाकलं की ते एक जणांना हात पकडले. लगेच गाडीचा पहिलाच गेअर टाकून ठेवलेला त्यांनी, नीटच गाडी ताणली. बरं. लगेच काचवर घेतली की लॉम कळलं. बरं. पुढे नेलं नाही त्यावर बंदूक लावली एक जणांना मागलं लगेच. बरं. आणि पुढे गेलो नाही त्यावरच मारायचं चालू केलं. मला गाडीत ओढून नेलं का त्यांनी? हो. ज्या वेळेस तुम्ही म्हणालात किंवा मला गाडीत नेलं आणि तुम्हाला खल्लास करायचा प्रयत्न होता, पण त्याच्यातल्या एक जणानं तुम्हाला असं म्हणला की बाबा कुरानची शपथ आहे तुम्हाला. मला म्हणला नाही, त्यांना म्हणला की एक जणाला, तेरे कुरान की शपथ है, आदमी बहुत बड़ा है, कुछ तो बिहार बड़ा होगा, छुटेंगे नहीं जलन भर, आदमी मरे बिरे बाद, छोड़ के दो, बहुत आदमी पसरेला आहे. त्यानं कुरानची शपथ घातल्यावर मला फुलावर फेकून दिलं त्यांनी. म्हणजे त्याची मेहरबानी झाली म्हणायला का हरकत नाही एक जणाची? वरच्या देव आहे ना, खुरान म्हणजे देवच आला, सगळ्यांचा देव एकच असतो, अलग अलग ठेवायचं काय. खुरान म्हणजे आपल्यात जसं पवित्र पुराण आहे त्याचं तसं खुरान आहे. भगवद्गीता जशी पवित्र आहे, तसं खुरान पवित्र आहे त्यांचं. त्यांनी ते शब्दाला ही करून अल्लाह ईश्वर एक आहे, एकच आहे, फक्त म्हणण्याचा उद्देश कुराण आणि भागवद्गीता आहे का नाही? आता तुम्ही लोकांना काय संदेश देणार बाबा? ही तरुण पिढी जी वाहत चालली आणि कुणाचं तर ऐकून तुमच्यावर हे प्राणघाता हल्ला झालेला असावा असा अंदाज आहे, कारण ती चौकशीमध्ये क्लिअर होणार आहे भावी काळाला माहिती आहे. आता तुम्ही जनतेला काय सांगाल? जनतेला एकच म्हणणं आहे की बाबा कष्ट करा, कष्ट करून द्यावा. एखाद्या कष्टानं वरी चाललं असले तर बरे करा, असं काही बी कर नका. होय ना, होय ना. आज मी मेलोच असतो तर माझी लेकरं बाळ वनवाशी झाली असते ना. बरोबर बरोबर. कारण की मी जसा करतो तसं कुणाला करता येत नसतो ना माग. बरोबर. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी व्यवसाय करा, पण चांगला करा. व्यवसायामध्ये काय ठसाल असेल ती करा, पण एकामेकामाग भांडाचं टंडाचं काय लावू नका. व्यवसाय ज्याचा त्याचा क्वालिटीवर मोठा होत असतो. बरोबर बरोबर. ज्याची क्वालिटी आहे तिथे गिरायक असते. बरोबर. आता आम्ही सकाळी 6ला उठून कष्ट करतो,
10 वाजता हॉटेल बी बंद झालं तरी आम्हाला 1 वाजता जेवायला, हो ना. तिथून झोपायला 2 वाजता, तर आम्हाला 6ला उठायचं लागतं, कष्ट करायचं लागतं. तुमच्या झोप तर प्रत्येकाला माणसाला जास्त पाहिजे. झोप मिळत नाही, त्याच्यामुळे आरोग्यावर काय असर पडतोय का? पडतंय ना मग. हा, तब्येत खराब होती, धडाधडा जेवायच भेटत नाही, तर म्हणजे नाश्ता नाही, चहा नाही, काय नाही, पळायचं असते सारखं. म्हणजे प्रगती पाहिजे असेल तर त्याला मेहनत बी पाहिजे, मेहनत पाहिजे आणि स्वतः पाहिजे. आता जी तरुण पोरं मराठ्यातली, तुम्ही मराठा समाजाचा स्वाभिमान आहात की मराठा समाजातल्या पोरावाचे 32-33 वर्षे लग्न होणं झाले आणि यांना व्यवसाय करता येत नाही असंच म्हणावं लागेल. कारण शेतकरीसुद्धा आत्महत्या करायलेत. या आत्महत्या करणाऱ्या आणि तरुण पोरावाचे लग्न होणं झालेत, त्या लग्न न होणाऱ्या पोरावाला नेमकं काय संदेश देणार तुम्ही? एकच संदेश आहे की दारू पेतात. आता आजकाल लग्न कशापाय होत नाही म्हणतात की आमच्याकडे शेती आहे. हां, मग माझ्या शेती असताना मला पुरी देणार. मग त्या शेतीत तुम्ही काहीतरी असं उगवून दाखवा, असं काहीतरी करा शेतीत तयार, की समोरच्या पुरीला देताना त्याचा गर्व पाहिजे की मी जे संगत लग्न करायला लागले त्यानं असं फ्रूट काहीतरी उभा केलं, असं काहीतरी त्या शेतात पिकतंय, कुठं पिकत नाही. त्याच्यावर त्याला पैसे बी चांगले भेटतात आणि ते सध्याला नाव आहे. होय. आता सध्याला एक इष्टावर आहे बघा पोरग, ड्रॅगन फ्रूटचे हिडो टाकतंय. खरे 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 जमिनीमध्ये जाऊन. बरोबर बरोबर आहे. त्याची बघा प्रगती कशी आहे, त्यानं भरपूर जणालाही देतंय. जिथं वाईट घडलंय त्याची हिडो टाकतंय आजकाल. बरोबर. ती बी शेतकऱ्याचंच आहे ना, त्याची प्रगतीच आहे ना. बरोबर. मेहनत करते म्हणून आहे. बरं, मग तशीच मेहनत करा. आजकालची पिढीचं कसं आहे, 10 एकर शेत आहे, 1 एकर विकू, त्याचेच पैसे उडू, गोवा फिर, इकडं फिर तिकडं फिर, ही गाडी घे, ती टुटारपण कर, ही टुटारपण कर. तसं कोणच देणार नाही ना. कारण की मला सांगा, आज आई बाप जेव्हा एखादी मुलगी सांभाळतात, 18 वर्षे सांभाळतात त्याला. खरंय खरंय. मग 18 वर्षे लेकरू सांभाळलेलं एक तुम्ही जेव्हा दुसऱ्याच्या हवाली करता त्या टायमाला ती विचार करतात की त्या बी लेकराला चांगलं सांभाळते का नाही, तेव्हाच लग्न करून देणार. थोडी असं उठलं की ह्याची इस्टेट बघितली त्याला दिली, थोडी काहीच होत नाही. बरं, तुमचं एक जे वाक्य आहे ना, एवढं गाजते पूर्ण महाराष्ट्रामध्ये. हे वाक्य असं आहे की मी माझ्या पत्नीचं स्वप्न साकार करण्यासाठी फॉर्च्युनर गाडी दिली. 100% पुरीचं. असं जर तरुण पोरावानी आपल्या धर्मपत्नीचा संसार, माझा संसार वाढवण्यासाठी जर स्वप्न साकार केलं तर पोरावाचे लग्न राहतील का? अजिबात नाही, एकाशी बी राहणार नाही. हां, उलट जास्त परिस्थिती भेटन त्यांना. की आता समजा एखाद्यानं करून दावलं, त्याचं लग्न झालं, ती दुसरं जिद्द मांडणार, ते तिसरं जिद्द मांडणार. तुम्ही काय स्वप्न केलं बरं तुमच्या पत्नीच्या बाबतीमध्ये? तुमच्यामध्ये हे एक प्रेम म्हणावं, प्रेम म्हणावं. तुम्ही गाडी देऊन प्रेम दाखवलं. बरोबर आहे. तुम्ही तिचं स्वप्न साकार करण्याचं प्रेम दाखवलं. तिला सुखा समाधानानं जीवन जगण्याची संधी तुमच्या प्रेमामुळे तिला मिळते. आणि तिची सुद्धा ताकद तुमच्या पाठीमागे खांद्याला खांदा लावून आहे, पूर्ण काम करते. हा संदेश तुम्ही तरुण पिढीमध्ये कसा पोच करणार? कसा म्हणजे आज आपली जी बायको आहे, काय चुकली तर तिला समजून सांगा, तिला चांगलं बोला, असं नाही असं सांगा. पण आपण दारू पिऊन येतो, तिला मारताव, हाणताव, तिला शिव्या देतो, तू दलिंद्री हे असं म्हणतात. पण आज आमची बायको सकाळ उठून भांडी धुती, कवा भाकरी करती, गिरायकात काम करते, असं लाजत नाव. तुम्ही मालक असून सुद्धा ताटं उचललेले सगळं नाही ना, रोजच उचलतो. हिडवचं काय नाही त्यात, हिडवचं नाही. असं बी कवा बी बघा तुम्ही उचललेले असते, त्याचं काय नाही. वेटर काम करतो आपण, त्याचं काय नाही. करायला लागतंय काम, स्वतःच धंदा ते शिवाडणार थोडी आहे. आता काय संकल्प आहे? तुम्ही म्हणला की आता माझ्या 4 शाखा 5 शाखा मी ओपन करणार आहे. आता किती हॉटेल आहेत? आता सध्याला एकच आहे. हां, आता आपण राबवणार आहोत, आपण शाखा चालू करणार आहोत. आणि जी शाखामधनं आपल्याला भेटन थोडंफार काय भेटन, पुण्याला एक शाखा ओपन करणार. हा, करायची. हां, आणि जी आपल्याला भेटन त्यात आपण अनाथ लेकरांना जेवण चालू करणार आहोत आता लवकरच. हां, तुम्ही ते एक म्हणलं की अनाथ आश्रम मी चालू करणार. हो, चालू करणार आहोत जेवण. आणि वर्षातून लग्न किती करणार? आता आपण 10 मुलीचे लग्न तर वर्षानं, ह्या वर्षी नाही, या पुढल्या वर्षी पण लग्न 10 मुलीचे, अनाथ मुलीचे लग्न करणार म्हणजे करणार. धाराशिवमधून चालू करणार का तुळजापूरमध्ये? कोण नेमकं? धाराशिव जिल्ह्यातले सगळेकडे 10 मुलीचे, जे ज्या मुली गरीब आहेत, ज्यांचे आईबाप नाहीत, त्यांची जी परिस्थिती नाही, त्यांचे लग्न लावून देणार आपण. मग ती कसं आव्हान करणार तुम्ही लोकांना? ती ज्या टायमाला सांगेल ना त्या टायमाला सगळे न्यूजवाले बोलूनच सांगणार मी. पण ती गरीबाचीच करणार आपण. तर वर्ष आता सध्याला आपण चालू काय करणार आता सध्याच्या ह्याला
अनाथ लेकरांना जेवण चालू करणार आहोत. किती वर्षाला, किती दिवसाला, किती महिन्याला, कसं? नाही आपण महिन्यातून एकदा ऑल इंडियात जाणार आपण, असं म्हणजे असं नाही की पूर्ण देशामध्ये जाणार. हो, एक महिन्याला प्रत्येक आता आश्रमला जाऊन जेवण देणार. म्हणजे पूर्ण आश्रमचं जेवण पूर्ण एक असं फिरणार आपण. धाराशिव चालू केला आपण, धाराशिव चालू केला की परच्याला कडनं असं हिंडणार आधी सगळीकडे. बर. आता तुम्ही जिल्ह्यामध्ये शाखा स्थापन करणार म्हणणार, कधी करणार आहेत? होईन की झाल्यावर सांगू तुम्हाला, आधी तुम्हाला सांगू. 100%. आता शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही या आनंदाच्या सोहळ्यामध्ये तुम्हाला बरेचसे फोन येतात की तू असं करू नको, तू अवकाशाला आणतोच, तो 10 बकरे कापून असे उघडे काबर ठेवतोच. अशी एका महिलेने एक व्हिडिओ पाठवला तुम्हाला, तिलासुद्धा तुम्ही चोख उत्तर दिलेलं आहे. आता माझ्या देखत एक फोन आला होता की श्रावण महिन्यामध्ये कायमस्वरूपी तुम्ही शाकाहारी जेवण द्या. तुम्ही त्याला उत्तर दिलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आव्हान कर. बरोबर, आव्हान जर मान्य झालं तर मी 1 लाख रुपये देऊन तुझा सत्कार करतो. बरोबर आहे, म्हणजे मी तुझ्या मनावर वागायला तयार आहे, अशा पद्धतीने तुम्ही बोललात. म्हणजे तुम्ही इथं शाकाहारी माणसाचं सुद्धा मन जिंकता, बरोबर, मांसाहारी माणसाचंही मन जिंकता. म्हणजे खाणं पिणं ही स्वतंत्र्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार तुम्ही पूर्ण करण्याचं काम करा. बरोबर आहे. तुम्ही याच्या पुढं या तुमच्या ग्राहकाला जपण्यासाठी काय करणार आहेत? गिरायकाला जपायचं म्हणजे तीच आहे म्हणतो ना मी, क्वालिटी आणि क्वांटिटी. गिरायक तवाच जपतं माणूस, असं काही बी दिलं ना गिरायक येणार नाही. बरं. आज शाकाहारी आहे तरी तुम्ही बघतो गर्दी असते हॉटेलला. बरोबर. मग ही चाहते असल्याशिवाय गर्दी होत नाही. 100%. ही गर्दी दाखव बाळा, गर्दी दाखव. ही सगळी हे त्यांचे सगळे चाहते आहेत. त्यांच्या हाताची चव पाहण्यासाठी ही विविध गावाहून आलेले आहेत. आणि शाकाहारी सध्या खायला आता सध्याला शाकाहारी आता सध्या श्रावण असल्यामुळे शाकाहारीची गर्दी आहे. शाकाहारी थाळी आणि मांसाहारी तर मग गर्दीच गर्दी, त्याला भरपूर गर्दी असते, त्याच्या हिशोबाच्या बाहेरची गर्दी असते. बरोबर आहे. आता तुमचं जी ही वास्तववादी चित्रण आहे, या चित्रणाला तुम्ही शेवटी कशी कलाटणी देणार आहेत? प्रगती कशी करणार आहेत? प्रगती अजून ह्यातून कशी चांगली होईल ती बघणारच आपण. बरोबर सुविधा, 250 रुपये जेवण चांगलं भेटणं हे लोकांना चांगलं वाटतं. त्याच्या चांगलं. आता एक प्रश्न आहे की तुमच्यावर जो हल्ला झाला, 4 व्हीलर गाडी जात असताना कुत्र्याचं आणि त्या 4 व्हीलर गाडीचं भांडण नसतंय, पण तरीसुद्धा 4 व्हीलर गाडीला अडवत आहे. काय कारण आहे त्याचं? ते आपल्याला नाही तेवढं. त्याचं कारण असं आहे की कुत्र्याला गाडीची प्रगती आवडत नाही, तशी तुमची प्रगती इतर लोकाला, जी कुटीरवादी लोक आहेत त्याला आवडत नसल्यामुळेच तुमच्यावर हल्ला झाला. याला आळा कसा घालणार आहे? भावी काळामध्ये कशा पद्धतीने तुम्ही वागणार आहेत? आणि जे तुमच्यावर हल्ला करणारे कोण कपटी असतील, चांगले असतील माणसं, आपल्याला त्याच्या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे? त्याचं काय आपलं मत नाही. यावं जेवण त्यांनी बी जावं. आपलं काय कुणासंगड वैर नाही ना कुणासंगड दुश्मन नाही. आणि आम्ही हॉटेल सोडून कुठं जात बी ना राजकारणात आहो ना ह्यात करणार ना, फक्त व्यवसाय. आपण फक्त व्यवसायात आहोत. तर हे आहेत नागेश मडके साहेब, एक सर्वसामान्य माणसातला, मराठा समाजातला होतकरू तरुण की ज्यानं आपलं आयुष्य वेटरपासून चालू केलं, वेटरमध्ये अनुभव घेतला आणि आज किमान 17 वर्षे 18 वर्षे हा माणूस स्वतःचा व्यवसाय, वेटरचा व्यवसाय, लोकांच्या थाळ्या उचलणे, अशा पद्धतीचं कसलंही त्यांनी अपमान माझा होतोय असं कधीही त्यांना वाटलं नाही. कष्ट हीच त्यांची लक्ष्मी आहे. त्यांच्या पाठीमागे एक दुसरी लक्ष्मी आहे पत्नी, आणि तिसरी लक्ष्मी आहे त्यांना जन्म दिलेली मुलगी. म्हणजे त्यांच्या पोटाला जन्म घेणारी मुलगी हीच लक्ष्मी आहे. आता याच्यातून संदेश त्यांनी काय दिला आहे की मुली गर्भात असल्यावर तिला मारू नका, मुलगी ही लक्ष्मी असते, लक्ष्मीला जपा. आणि त्या लक्ष्मीला मी जपलं म्हणून मी एवढी प्रगती करू शकलो. दुसरी लक्ष्मी माझी पत्नी आहे, तिच्याच नावावर माझा विषय आहे, तिच्याच नावावर जी मी काही कमवतो ती तिच्याच नावावर आहे. मी फॉर्च्युनर गाडी घेतली, मी तिच्याच नावावर घेतली. ह्याचं कारण असं आहे की आपल्या धर्मपत्नीवर प्रेम करा, सगळी भरभराटी झाल्याशिवाय राहणार नाही, अशीच त्यांची भावना आहे. आणि ही भावना मी इथंच थांबवणार नाही, अजून मी शाखा चालू करणार आहे. माझ्या हॉटेलमध्ये आता 100 कर्मचारी वेगवेगळ्या पद्धतीनं जगू शकतात, येणारे ग्राहक जगू शकतात. असेच येणाऱ्या शाखेमध्ये सुद्धा हजारो माणसं जगावे, कर्तृत्ववान व्हावे,
तरुण पिढीनं कामाला लागावे, फाशी घेऊ नये, आत्महत्या करू नये, जमीन आहे त्या जमिनीमध्ये प्रफुल्लित अन्नधान्य निर्माण करावं, खचून जाऊ नये, कारण कष्ट हीच तुम्हाला वाढवू शकते, अशा पद्धतीची त्यांनी माहिती दिली. आणि यापुढेही भावी काळामध्ये मी प्रगती करत राहणार आणि ती प्रगती इतरांना करावी. माझी कुणाशीही दुश्मनी नाही. माझ्यावर हल्ला करणाऱ्या माणसाने सुद्धा यावं, जेवावं, पण एकमेकाची प्रगती, एकमेकाला सपोर्ट करावा. आणि शिवरायांचा धर्म सर्व जाती धर्माला घेऊन रयतेचे राज्य शिवरायाने जसं निर्माण केलं तसं प्रेमाचं राज्य या महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हावं, एवढीच भावना त्यांनी व्यक्त केली. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं अजून नागेश मडके, त्यांच्या पत्नी लैला मडके कशा पद्धतीनं प्रगती करणार आहेत आणि समाजापर्यंत कसा हा संदेश पोहोचवणार आहेत ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असे समाजहिताचे अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.